सारखं आपण सहज वावरतो, बरोबर आहे ना? आपला विकास तिथूनच होईल। ते लगत खुर्दे गाव आहे, तिथे मध्ये फाटा गेलेला आहे मेरवीचा। मेरवी सुरुवात होते, कारण आज केरळवरून पहिली माझी ग्रामपंचायत निवडले, म्हणून खरंच मी त्यांचं खूप स्वागत करते। मला पहिल्यांदाच करायला एक अशी व्यक्ती मिळाली की माझ्या गावापासून काहीतरी वेगळं घडतंय, एवढ्या सगळ्या महिलांना काहीतरी वेगळं करायला मिळतंय। त्यांनी खूप चांगलं मार्गदर्शन केलंय तुमच्यासाठी की महिलांनी पुढे जाऊन काय करावं। आता मला सांगा, महिलाच का निवडतात? हे जेव्हा आपल्या गावाची जेव्हा खरी उन्नती करायची असेल, आज पुरुषांना का नाही बोलवलं? किंवा जेव्हा आपल्या ग्रामपंचायतीतून जेव्हा सभा होतात तेव्हा महिला सभा पण होतात की नाही? ग्रामसभा ही होते तशी, म्हणजे महिला पण असतात पुरुष पण असतात, पण जेव्हा अशी एक महिला सभा होते किंवा आज तुम्हाला महिलांनाच का बोलवलं? कारण त्यांना माहितीये, म्हणजे सगळ्यांना माहितीये की महिला काहीतरी वेगळं घडवू शकते। आज जर गावाचा आपल्याला उत्कर्ष करायचं असेल तर खरी महिलाच सक्षम असायला हवी की नाही, नको सांगा?
केल्यानंतर ही आमची घरं, त्याच्यानंतर इथं TN हॉस्पिटल झाल्यानंतर इथं गोशाळा झाल्यानंतर इथं तळे, त्याच्यानंतर इकडं कुर्द्यानंतर इथं घर आहे, नंतर नदी ही हे मंदिर आहे, नंतर अंगणवाडी शाळा. तर हा मेन रोड आहे, ते लगत कुर्देगाव आहे. ते मध्ये फाटा गेलेला आहे मेरवीचा. मेरवीमध्ये पहिला ग्रामसंघ लागतो, ग्रामसंघाच्या नंतर पोलीस स्टेशन आहे, त्यानंतर ग्रामपंचायत मेरवी आहे. इथे मध्ये स्मशानभूमी आहे, हे बघा स्मशानभूमी आहे पोलीस स्टेशनच्या जवळ. इथे ग्रामपंचायत, नंतर तळ आहे, तळ आणि ही घरं आहे. नंतर ही शाळा आहे, गुरावाडी शाळा. त्यानंतर ही अंगणवाडी लगतच आहे आणि हे नवला देवीचं मंदिर आहे. हे अभ्यंकरांचं घर आहे. ही परत मध्ये घरं आहेत आणि त्याच्या बाजूला सलून आहे. सलूनच्या नंतर रेशन दुकान आहे, त्यानंतर मराठी शाळा आणि त्यानंतर भगवतीचं मंदिर, त्यानंतर हे मेन रोड. ग्रामपंचायतीमध्ये गेल्यानंतर दडपण येतं. जसं तुम्ही ग्रामपंचायतीच्या बाहेर कुठे गेलात म्हणजे जिल्हा परिषद किंवा पंचायत समितीला आपण अडखळतो. तिथून विकास करण्यासाठी जे काही विभाग आहेत, आता मॅडमने सांगितलं आपल्याला कृषी विभाग आहे, आरोग्य विभाग आहे,
बरोबर आहे की नाही? आपल्याला सगळ्यांना माहिती आहे हे विभाग सगळे आपल्यासाठी आहे, आपल्याला मदत करण्यासाठी. जिथे आपल्याला गरज लागेल त्या विभागाची आपण मदत घेतो. आतापर्यंत आपल्याला मदतीसाठी आपला ग्रामसंघ जो तुमचे समूह आहेत, जे मांडणी झालेले समूह आहेत, तुमच्या गावामध्ये साधारण 20-25 त्यापैकी समूह आहेत, गट आहेत, त्या गटांना एकत्रीकरण करून आपण कुठे आणलेलं आहे तर ग्रामसंघात आणलेलं आहे. आपल्याला सीबीओ माहिती आहे. सीबीओ म्हणजे स्वच्छ भाषेत तुमचे एसएचजी, तुमचे ग्रामसंघ आणि ग्रामसंघांना मदत करण्यासाठी आपल्या कोण आहे सीएलएफ आहे. सीएलएफ आहे म्हणजे प्रभाग संघ. बरोबर आहे की नाही? आपण इतकी बॉडी किंवा इतके लेवल सहज समजतो. तसंच आपल्या गावामध्ये ग्रामपंचायत आहे, कारण आपण कुठे राहतो? ग्रामीण भागात राहतो, म्हणून आपल्याकडे काय आहे? ग्रामपंचायत आहे. शहरी भागामध्ये पंचायत समिती, जिल्हा परिषद आहे. बरोबर आहे? आपल्याला आपली स्थानिक संस्था म्हणून ग्रामपंचायत माहिती आहे. आपले जे काही प्रॉब्लेम्स असतील ते आपले प्रॉब्लेम जर आपण प्रत्येक एसएचजी महिलेने आपल्याकडे येणारी एलआरपी ताई म्हणजे आत्ताची तुमची सीआरपी ताई, तीच आपली एलआरपी ताई, तिच्याकडे मांडतो. ती आतापर्यंत बरेच वेळा येऊन तुमच्याकडे व्हीपीआरपी करून जाते, भरते. ती फक्त एक माध्यम आहे. ती तुमची माहिती काय करते? ऑनलाईन करते. मुळात ती या सगळ्या गोष्टी ग्रामपंचायतीपर्यंत पोहोचवण्याचं काम करते. दुवा आहे आपल्यातला ती. मग ज्या योजना असतील ज्यासाठी आपण सक्षमपणे पात्र असू, काही योजनांना आपण पात्र नसतो, दुसरी असतात, काही योजनांना आपण पात्र असतो, त्या योजना आपल्याला मिळायला हव्यात. बरोबर आहे की नाही? आतापर्यंत आपण त्या योजना मिळण्यासाठी आपली नावं दिलेली आहेत, ती आपली ग्रामपंचायतीपर्यंत गेलेली आहेत. आता ह्यांनी सगळ्यांनी सांगितल्यामुळे तुमच्या लक्षात आलं की आपण आपल्या हक्क, आपल्या आजीविका, आपली वृद्धी होण्यासाठी, आपल्याला आर्थिक स्थैर्य वाढवण्यासाठी जे काही गोष्टी आहेत त्या आपण त्या एलआरपी ताईंकडून माध्यमातून पुढे नेतो. पण ते नुसतं कागदोपत्री होतं. लक्षात काय आलंय? शासनाच्या ग्राम विकास मंत्रालयाच्या लक्षात आलंय की आपण जे द्यायला मागतोय ते तिथेच राहतंय. तर ते कसं दिलं जाईल आणि कसं पोहोचलं जाईल त्यासाठी PRI CBOचं आगमन आपल्याकडे झालंय. म्हणजे काय? तर तुमचे सीबीओ म्हणजे गाव पातळीवर एसएचजी आणि ग्रामसंघ आणि आपली पंचायत यांना घेऊन एकत्र जर आपण चाललो, एका मतांनी चाललो, तर योजना कोणाकडे आहे? ग्रामपंचायतीकडे. आणि लाभार्थी कोणाकडे आहे? आपल्याकडे. लाभार्थी, योग्य लाभार्थी जर ग्रामपंचायतीपर्यंत आपण नेला तर नक्की जे आपला व्हीपीआर म्हणजे गाव गरिबी निर्मूलन आराखडा हा सक्सेसफुली होईल. तो होण्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे? योग्य लाभार्थी आणि योग्य माहिती ग्रामपंचायतीपर्यंत गेली पाहिजे. ती आपल्याकडनं जाऊन आपल्या गावाचा सर्वांगीण विकास व्हावा हा शुद्ध हेतू घेऊन PRI CBO आपल्याकडे आलेला आहे. आणि आपण सगळ्यांनी त्याचं स्वागत केलेलंच आहे. पण त्याच पद्धतीत आपण ग्रामपंचायतीशी जसं संलग्न राहायला हवं तसं त्याच्यापेक्षा अधिक राहायला हवं. कारण ग्रामसभा ही महत्वाची आहे. ग्रामसभेमध्ये जे विषय होतात ते आपल्या समूहांपर्यंत पोहोचवणं आणि समूहातून इच्छुक किंवा जे बाजूला राहिलेली लोक आहेत त्यांना समूहात आणण्याची गरज आहे. हा प्रवाह वाढवण्याची गरज आहे. आणि त्याचबरोबर ग्रामपंचायतीशी एकरूप करून जास्तीत जास्त योजना असू देत, लाभ असू देत, गावाचा विकास असू दे, मुलींचा विकास असू दे, मुलांचा असू दे, आपल्याकडे सिटीजन आहेत, वयोवृद्ध आहेत, त्यांना येणाऱ्या अडचणी असू देत, ह्या सगळ्यासाठी ग्रामपंचायतीशी समन्वय साधून आपला विकास करणं ह्या पूर्ण हेतू ह्या PRI CBOचा आहे. माझ्या मते मी थोडक्यात तुम्हाला PRI CBO आपल्यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी आल्या. तरच आपल्या भाग्याची जी गोष्ट आहे ती एवढ्या लांबून ते आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहिले. जर काही त्यांचा परिचय माझ्याशी भरपूर आहे, माझा स्वभाव देखील त्यांना माहिती आहे, आम्ही एकत्र काम केलेलं आहे. तसंच तोडणकर मॅडम आहेत, संगमेश्वरून आलेल्या आपल्या नरसिंह मॅडम या देखील आपल्याला या ठिकाणी मार्गदर्शनासाठी आलेल्या आहेत. उत्तम असं मार्गदर्शन केलेलं आहे. त्यांनी त्यांचे अनुभव सांगितलेले आहेत. केरळमध्ये कशी प्रगती केली गेली आणि केरळ राज्य आपल्या देशामध्ये कसं अग्रेसर झालेलं आहे त्याबद्दल त्यांनी जे काही त्यांचे विचार मांडलेले आहेत खरोखर ते कृतीतून केले त्यांनी, असंच नाही झालेलं. आणि त्यांनी उत्कृष्ट काम केलंय. त्याप्रमाणे त्या दिदी यांनी सांगितले की मी दिदी होते आणि आज या पदापर्यंत त्या येऊन राहिलेल्या आहेत. तुमच्यातूनच हे लोक सगळे गेलेले आहेत. अशी तुमची पण भावना झाली पाहिजे की आम्ही पण कुठेतरी या मार्गाने आम्ही मार्गस्थ होऊ. तर हे कधी होणार आहे? ज्यावेळेस तुम्ही तुमच्या काही आता सांगितलं नाही आपल्या GPDPला काही आपण गरीब गाव निर्मूलन आराखड्यामधून जे काही तुमच्या गावातल्या उणीवा आहेत त्या तुम्ही इथून आणणार आहे. तर त्यानंतर आपण त्या GPDP मध्ये घेणार आहोत. आणि त्यावेळी त्यांनी महिला
महिलांची उपस्थिती किंवा त्या संदर्भातले जे काम आहे ते त्यांनी उत्तमप्रमाणे केलेलं आहे. तसेच त्या ठिकाणी उपस्थित माजी उपस्थित आहेत त्यांचं देखील वेळोवेळी सहकार्य असतं. मार्गदर्शन करणार आहे, तर आपण त्यांचा आभार मानूया. 1 2 3 धन्यवाद.